सर्व ऐकणारे भक्त ज्ञानवंत गुणवंत पुण्यवंत या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करून वेळा आपल्या शब्दामध्ये कथा सांगण्याचा प्रयत्न करू। आपलं थोडं उलट झालं होतं हे का नाही। आजच्या अध्यामध्ये आता हे सरस विषय संपल्यानंतर आपलं उपसंहार करायला आपण असतो। खर त्रिशा दुष्यंत त्यांच्याबरोबर आलेले 14,000 सैनिक, ही 14,000 आणि दुष्यंत आज मेले का मेले का बाबराव मेले अरे उपकार बाबराव एक वय असली होती। राम महाराज अनुमान प्रमाण असते बाबराव सुवासना अनुमान प्रमाण। समजा जीवाच्या वाढला पाऊस पडला असेल त्यावेळेस सार्दरीच्या नदीला पाणी अनुमान करायचं कमीत कमी वर पाऊस पडला म्हणजे नदीला पाणी आलं। रामाच्या बाणानं 14,000 राक्षस मारले। अगस्त्य ऋषीनं समुद्र पिळून टाकला तसं खर दुष्यंत त्रिशराचं सैन्य आटवून टाकलं असा अर्थ होत होता। रामानं दुष्यंत मारला तो कसला होता कोणत्या कोडीचा होता। राक्षस होते पण देवाच्या हाताने मरत होते ना काय भाग्य असेल राक्षसाच्या जाती जन्माला म्हणजे काय राक्षस झाले का सगळे ते भागवतामध्ये राक्षसा माझी विभीषण दैत्या माझी प्रल्हाद जाण तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याच्या मुखी नाम तोच धन्य। अजून एक ज्ञानेश्वरीमध्ये महाराज कुळ उत्तम नोहावे जाती आत्यंजही वारे परी मातेत्वा स्मरावे धनुर्धरा। येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया आईलीच थडी सरले माया जाळ। अजून आमच्या हनुमानीचं कुळ कोणचं आहे यवनी जन्मला मरकट वैष्णवा माझी आती श्रेष्ठ यासी मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे। जात गोत धर्म पंथ काय चालत नाही परमार्थामध्ये। यारे यारे दास याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेद आणि शास्त्र। अरे राक्षसाच्या कुळात जन्मले होते रामाच्या हाताने मरत होते किती भाग्यवान असते असं वर्णन आलंय। याच्याकडे जे शस्त्र होतं का परीग का सूड होता परीग या परीगाचा एवढा दरारा होता जे ह्यांचा मावस भाऊ मानलेला होता तो सुद्धा यांना घेत होता। ते कोणाच्या जीवावर राज्य करत होते महाराज इथं जनस्थानामध्ये राजा रामाच्या आश्रयाखालीच होते ना पण तो सुद्धा यांच्या याला भीत होता त्या शस्त्राला।